तर सर्वांना हाय हॅलो आणि नमस्कार। तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे आराध्यानं कांदे चिरलेले आहेत बरं का, आणि कोथिंबीर। अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला। गॅस थोडा वाढवून घेते। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे। त्याच्यानंतर मिरची टाकायची आहे। 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण इथं कांदा टाकून घ्यायचा आहे। साधारण 1.5 कांदा इथं टाकून घेतलेला आहे। 2 चिरलेले होते। छान असं हे भाजून घेऊया। तर कांदा इथं पाहू शकताय भाजत आलेला आहे। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते। पुन्हा छान असं आपण ह्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये हळद टाकायची आहे। छान असं मिक्स करून घेऊया। तर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मी 3च बटाटे कट केलेत, त्यासाठी मग मी इतकं टाकलेलं आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि हे कट करून घेतलेले बटाटे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण मी कमीच वापरलेलं आहे। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल घातलं तरी पण भाजी खूप छान लागते, पण मी तेलाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे। अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी लगेच होते। तर हे बॅटर मी तयार केले, कशाचं केले ते पण सांगते। 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जिरे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। तर हे मी चांगलं 15 मिनिटं भिजत ठेवलेलं होतं आणि हे घट्ट झालेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा रवा पण टाकलेला आहे, एकदम लहान असतो तो। आता ह्याच्यामध्ये आपण एकदम बारीक करून घेतलेला मी कढीपत्ता पण टाकणार आहे, त्यानं टेस्ट खूप छान येते। त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला इथे 1 चमचा टाकणार आहे। काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा आणि कट करून घेतलेली कोथिंबीर हे छान असं मिक्स करूया। आणखीन हे बॅटर आहे ना थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला। सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा थोडासा जाड कांदा टाकून मी आता हा आहे ना आंबोळीच म्हणूया आपण ज्वारीच्या पिठाची, तर ती बनवणार आहे आणि नंतर मग पातळ बनवणार आहे। तर चला सुरुवात करू। छान गरम झाला की त्याच्यावरती आपण तेल टाकून घेऊया। सुरुवातीला थोडं जास्त तेल टाकायचं, जेणेकरून आहे ना बघा सुरुवातीची जी आंबोळी असते ती सगळ्यांची तुटते। तर आपण पण आता इथं बघूया आपली तुटणार आहे का ते। तर बॅटर जे आपण बनवलंय ना ते छान असं खाली तळातून व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून हलवून घ्यायचं आहे। ह्याच्यावर वाटलंच तुम्ही झाकू पण शकता, पण आता मी तर नाही झाकणार। ह्याला 2 मिनिटं असं शेकून घ्यायचं। बघा झाकलं नाही तर असं तडे गेल्यासारखं दिसतंय। तर मी कांदा टाकते म्हणलं होतं आणि मी विसरून गेले, तुम्हाला कांदा टाकून पण बनवून दाखवते। तर असं मध्ये मध्ये तेल टाकायचं। सुरुवातीलाच फक्त जे आपलं आहे ना त्याच वेळी आपल्याला तेल टाकण्याची गरज आहे जास्त, नंतर थोडं थोडं तेल टाकलं तरी चालते। हलक्या हाताने असं पहिला सगळीकडे मोकळे झाले की असं तवा फिरवत फिरवत आपल्याला हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तुटणार नाही। तर वाव किती छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर ह्या साईडनं पण व्यवस्थित असं भाजून घेऊया। 2 मिनिटं छान असं मी पलटी करून ठेवलेलं होतं, तर पाहू शकता छान असं हे भाजलेलं आहे। आणि आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया।
आता पुन्हा आपण खाली तळातून व्यवस्थित असं हे बॅटर हलवून घ्यायचं आहे. त्याच्या आधी थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडा तवा असा करते जेणेकरून आहे ना तेल सगळीकडं लागेल. बॅटर छान असं हलवून घ्यायचं. कांदा टाकला ना तर हे आपल्याला जे आंबोळी आहे ना ती थोडीशी जाड ठेवावी लागते. तर ओलं मिश्रण असतानाच त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकूया. खाण्यासाठी टेस्टी, त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीनं करून बघा. आता ह्याच्यावरून मी तेल टाकते जेणेकरून हे चिरायला नको. झाकून पण कसं करायचं ते पण दाखवते. आपला सुरुवातीचा पण छान असा आंबोळी निघालेली होती आणि ही पण छान अशी झालेली आहे. तर ह्याला तर खूपच छान असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जिथपर्यंत तेल आहे ना तिथं असं छान फिरवून घ्यायचे आपल्याला. आणि पुन्हा ही 2 मिनिटासाठी आपण भाजून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे पलटवून घेऊया. आणि कांदा टाकल्यामुळं काय होतंय ना की हा मऊ राहतोय, कडक होत नाही. पुन्हा एकदा 2 मिनिटं ठेवूया. तर 2 मिनिटं झालेली आहेत. तर आता इथं पहिला पाहू शकताय की कांदा नव्हता टाकला, आपण झाकलं नाही तर अशा चिरा पडतात. आणि हा पण तुम्ही पाहू शकताय की ह्याला कुठेही चिरा वगैरे पडला नाहीत, कारण की मी इथं तेल टाकलेलं होतं. आता पुन्हा थोडंसं तेल टाकायचं. तवा छान हलवून घ्यायचा आहे. पुन्हा हे बॅटर आहे ना तळापासून छान असं हलवून घ्यायचं. झाकायचं. आता मी हे काढते 2 मिनिटानंतर. तर पाहू शकताय सॉफ्ट असं झालेलं आहे. आता हे पण आपण छान असं भाजून घेऊया. 3 मिनिट झालेलं आहे. तर पाहू शकताय किती छान भाजलेलं आहे. तर तुम्ही तिन्ही जी आंबोळी आहे ना ही ज्वारीची, त्याच्यामध्ये तुम्ही फरक पाहू शकताय. तर बटाट्याची भाजी आणि हे खूप छान लागतं. जर तुमच्याकडं ह्याच्याबरोबर खायला पुदिन्याची चटणी, खोबऱ्याची चटणी असली तरी पण हे खूपच छान लागतं. तुम्हाला आजचा हा ज्वारीच्या आंबोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा. आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा.